Student, today we discuss about error in measurement. मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप, आणि एरर म्हणजे काय, जे चूक होती ते मेजरमेंटमधली. तर एरर कशाला म्हणायचं? डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज एरर. दॅट इज एरर इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय? जे आपण मोजत असतो ती मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे मोजलेली व्हॅल्यू, आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे जी तिची खरी व्हॅल्यू असते त्याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो. आपण ज्याचं मेजरमेंट घेतो ती प्रत्येक वेळेस आपल्याकडून ट्रू व्हॅल्यूच्या सेमच येईल असं काही नसतं. तर त्या दोघांमध्ये जी डिफरन्स असतो त्याला आपण एरर म्हणत असतो. म्हणजेच डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. नाव क्लासिफिकेशन ऑफ एरर. तर एररचं क्लासिफिकेशन 2 टर्म्समध्ये केलेलं आहे. पहिलं आहे सिस्टमॅटिक एरर अँड सेकंड इज रँडम एरर. तर सिस्टमॅटिक एररचे परत 3 टाईप्स आहेत. पहिला इन्स्ट्रुमेंटल एरर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट एरर. सेकंड एरर ड्यू टू imperfection in experimental technique, and third is personal error which is also called as human error. आता हे सर्व डिटेलमध्ये पाहूया. आपण सुरुवातीला पाहूया की सिस्टमॅटिक एरर कशाला म्हणायचं. तर सिस्टमॅटिक एरर आपण कशाला म्हणतोय? The error are introduced due to inaccuracy in measurement process or observation related to the system. ह्याचा अर्थ काय? अशी एरर जी कशामुळे आढळून येते. आता इथं इंट्रोड्यूस ह्याचा अर्थ काय घ्यायचा? आढळून येणे. इनॲक्युरसी इन मेजरमेंट म्हणजे मेजरमेंटमध्ये जे काय आपल्याकडून चूक घडून येते, inaccuracy. The systematic error are introduced due to inaccuracy in measurement process or observation related to the system. तर ह्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतोय. किंवा अजून काय म्हणले? द सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर ड्यू टू इनपरफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड इनपरफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. तर एक तर इनॲक्युरसी इन मेजरमेंट प्रोसेस असणे. आता ती इनॲक्युरसी कशामुळे आढळून येते? तर इनपरफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं सेटिंग जे आहे ते चुकीचं असतं, किंवा जो रिडिंग घेणार आहे त्याच्याकडून काही चूक होऊ शकते. तर त्याला काय म्हणायचं? सिस्टमॅटिक एरर. ठीक आहे. आता सिस्टमॅटिक एररचे आपण 3 टाईप्स केलेले आहेत. तर सिस्टमॅटिक एररचा पहिला जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणतोय? इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? दिस टाईप ऑफ एरर अराइज ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मेजरमेंट घेण्यासाठी जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतोय त्याच्यामध्येच फॉल्ट असतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल जर फॉल्टी असेल तर जी एरर आढळून येते, म्हणजे इन्स्ट्रुमेंटल जर फॉल्टी असेल आणि त्या फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं मेजरमेंट घेताना जी एरर येते त्याला काय म्हणायचं? इन्स्ट्रुमेंटल एरर. तेच तिथं त्यांनी दिलं आहे, दिस टाईप ऑफ एरर अराइज. ह्याचा अर्थ काय? आढळून येणे. अराइज ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी असतं, आणि इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असल्यामुळं जी एरर आढळून येते त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर.
फॉर एक्झाम्पल, इनकरेक्ट झिरो ऑफ इन्स्ट्रुमेंट विल लीड्स टू सच टाईप ऑफ एरर. म्हणजे जर झिरो रीडिंग हे प्रॉपर नसेल इन्स्ट्रुमेंटमध्ये तर ती इन्स्ट्रुमेंटल एरर झाली. तर तिथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. काय एक्झाम्पल दिलं आहे? झिरो ऑफ थर्मामीटर नॉट ग्रॅज्युएटेड ॲट प्रॉपर प्लेस. म्हणजे थर्मामीटर जो झिरो असतो थर्मामीटरमधला तो प्रॉपर नसतो, त्याच्या खालीसुद्धा पारा असतो. ठीक आहे. पुढं काय म्हणलं आहे? द पॉइंटर ऑफ वेटिंग बॅलन्स इन लॅबोरेटरी. तर काय, पॉइंटर ऑफ वेटिंग बॅलन्स इन लॅबोरेटरी ऑलवेज शोज सम व्हॅल्यू व्हेन नो लोड इज केप्ट ऑन इट. म्हणजे वजन मोजायचं जे मशीन आहे वेटिंग बॅलन्स म्हणजे काय, वजन मोजमाप करण्यासाठी जे मशीन वापरलं जातं त्याला वेटिंग बॅलन्स म्हणले. तर त्या वजन करण्याचं जे मशीन आहे त्याच्यावर कसलाही लोड जरी नसला तरी तो काहीतरी व्हॅल्यू दाखवत असतो. म्हणजेच ते इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे थोडक्यात. समजा आपण त्या वजन मोजण्याच्या मशीनवर आपलं स्वतःचं वेट चेक करायचं आहे आपल्याला, तर आपण त्याच्यावर उभं जर राहिलेलं नसेल तर त्या वजन करण्याचं जे मशीन आहे त्याने काय रीडिंग दाखवलं पाहिजे? झिरो दाखवलं पाहिजे. तरच ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपर आहे असं आपण म्हणू शकतो. जर आपण त्या वजन काट्यावर उभं राहण्यापूर्वीच ते काय रीडिंग दाखवत असेल 1 किलोग्रॅम 2 किलोग्रॅम तर ती एरर झाली, इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे इन्स्ट्रुमेंटच थोडक्यात फॉल्टी असतं. अशा एररला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. तर इन्स्ट्रुमेंटल एरर हे कशाचं टाईप आहे? सिस्टेमॅटिक एरर. नंतर त्यांनी दुसरा टाईप दिलेला आहे, एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. तर काय डेफिनेशन सांगितली आहे? द एरर ऑकर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एरर ड्यू टू इनपरफेक्शन ऑफ एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे काय की आपण मेजरमेंट घेताना इन्स्ट्रुमेंट वापरतोय. आता ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपर चांगलं आहे, पण रीडिंग घेताना आपण ते सेटिंग जी आहे त्याची ती प्रॉपर करत नाही. तर अशा एररला काय म्हणायचं? इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे समजा आपण आपली हाईट मोजतोय, उंची मोजतोय, तर आपण हाईट मोजताना कुठून मोजणार? आपल्या पायापासून ते डोक्याच्या वरच्या भागापर्यंत. तर ती आपली हाईट झाली. म्हणजेच आपण जमीन लेवलपासून जिथं आपला पाय आहे त्या जमीन लेवलपासून म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंतची आपण हाईट मोजत असतो. पण असं न करता समजा आपण पाटावर उभं राहिलो आणि आपण हाईट मोजतोय, तर ॲक्च्युली आपण हाईट कुठून मोजली पाहिजे? पायापासून म्हणजेच पाटापासून. पण तसं न करता जर आपण जमीन लेवलपासून हाईट मोजली तर ती सेटिंगच चुकीची होईल मेजरमेंट घेताना. तर अशा एररला काय म्हणायचं? एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे इन्स्ट्रुमेंटलची जी सेटिंग आहे मेजरमेंट करताना तीच आपण चुकीची घेतलेली असते. तर त्याला म्हणायचं एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. नंतर पुढचा जो टाईप्स आहे तो आहे पर्सनल एरर. पर्सनल एररची डेफिनेशन काय आहे? द एरर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर व्हाईल टेकिंग रीडिंग आर कॉल्ड ॲज पर्सनल एरर. ह्याचा अर्थ काय की अशी एरर जी कशामुळं आढळून येते? ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणजे काय? जो रीडिंग घेणारा आहे तो ऑब्झर्वर, म्हणजे जो थोडक्यात मेजरमेंट घेतोय तो. तर त्याच्या चुकीमुळं म्हणजे रीडिंग घेणाऱ्याच्या चुकीमुळं जी एरर आढळून येते त्याला काय म्हणायचं? पर्सनल एरर.
केअरलेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन अराईज धिस टाईप ऑफ एरर. म्हणजे ऑब्झर्वेशन घेताना ऑब्झर्वरकडून जे निष्काळजीपणा होतो त्या निष्काळजीपणामुळं जी एरर तयार होते त्याला म्हणायचं पर्सनल एरर, आणि त्यालाच आपण म्हणतो आहे ह्युमन एरर. कारण मेजरमेंट घेणारा कोण आहे? मनुष्य आहे. तर त्याच्याकडून जी चूक होईल मनुष्याकडून किंवा ऑब्झर्वरकडून तर ती पर्सनल एररमध्ये मोडते. तर आपण सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप्स पाहिले. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे अशी एरर जी फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं आपल्याला मिळते त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. आणि इन्स्ट्रुमेंटल जर फॉल्टी असेल तर आपण किती वेळा जरी रिडिंग घेतलं तर तीच एरर आपल्याला मिळणार आहे, म्हणून त्याला म्हणलं जातं कॉन्स्टंट एरर. ठीक आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या वस्तूची लांबी मोजतोय, समजा 10 सेंटीमीटरचा एखादी वस्तू आहे आणि त्याची आपण लांबी मोजतोय. आता 10 सेंटीमीटरची जर वस्तू मोजायची असेल तर आपण कशाचा वापर करणार? पट्टीचा. म्हणजे पट्टीचं रिडिंग हे कुठून पाहिजे? 0 ते 15 सेंटीमीटर तरी पाहिजे. पण 0 ते 1 ह्याच्यामध्ये 10 रेषा असतात. आता ते पट्टीत समजा आपल्याकडून तुटलेली असेल सुरुवातीची आणि तिचं जर रिडिंगच 1 10 पर्यंत असेल, म्हणजे 0 ते 1चं जर रिडिंग तुटलेलं असेल तर प्रत्येक वेळेस तेवढी एरर त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरूया की 0 ते 1 ही पट्टीच तुटलेली आहे आणि आपण त्या वस्तूची लांबी मोजतोय. जरी ते 10 सेंटीमीटर दाखवत असलं तरी ते प्रत्यक्षात किती असणार आहे? 9 सेंटीमीटर. कारण पहिली पट्टीचा जो 0 ते 1चा भाग आहे तो समजा तुटलेला आहे तर प्रत्येक वेळेस तेच रिडिंग येईल. म्हणजे ते काय झालं? कॉन्स्टंट एरर झाले. ठीक आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे त्याच्यामुळं जी एरर येते मेजरमेंट करण्यात त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. पर्सनल एरर कशाला म्हणायचं? की जिच्यामध्ये ऑब्झर्वेशन घेणारा जो आहे ऑब्झर्वर त्याच्याकडूनच काहीतरी चूक घडून येते. म्हणजे ऑब्झर्वेशनच्या फॉल्टमुळं जी एरर आढळून येते त्याला म्हणायचं पर्सनल एरर, आणि त्यालाच आपण ह्युमन एरर असंही म्हणतो आहे. आणि एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक ह्याचा अर्थ काय? जर मेजरमेंट घेताना इन्स्ट्रुमेंट प्रॉपर सेट नाही केलं, म्हणजेच डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे इन्स्ट्रुमेंट आपण प्रॉपर जर हँडल केलं नाही तर त्याच्यामुळं जी एरर येणार आहे त्याला काय म्हणायचं? एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे थोडक्यात काय तर इन्स्ट्रुमेंटल एरर ह्याचा अर्थ इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असतं. पर्सनल एरर ह्याचा अर्थ ऑब्झर्वर जो आहे त्याच्याकडून ऑब्झर्वेशन घेताना काहीतरी चूक घडून येत असते. आणि तिसरं एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. तर इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये इन्स्ट्रुमेंट चांगला असेल, रिडिंग घेणारा पण चांगला आहे असं गृहीत धरूया, पण प्रॉपर सेटिंग न करता चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेतलं जातं तर त्याला आपण म्हणतो एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर अराईज ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. पर्सनल एरर अराईज ड्यू टू केअरलेस ऑब्झर्वेशन ऑफ ऑब्झर्वर किंवा फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. म्हणजे ऑब्झर्वरच्या चुकीमुळं जी एरर आढळून येते त्याला म्हणायचं पर्सनल एरर. आणि एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये इन्स्ट्रुमेंटलही चांगलं आहे, ऑब्झर्वेशन घेणारा पण चांगला आहे, पण त्यांनी सेटिंग चुकीची केलेली असते इन्स्ट्रुमेंटची. असे हे 3 टाईप्स आहेत सिस्टमॅटिक एररचे. आता रँडम एरर पाहूया. तर रँडम एरर म्हणजे काय? द एरर व्हिच आर कॉज्ड ड्यू टू मायन्यूट चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. म्हणजे रिडिंग घेताना थोडे
बदल झालेले असतात एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये, तर त्या एररला काय म्हणायचं? रँडम एरर. लाईक टेम्परेचर अँड प्रेशर चेंज इन गॅस और फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज while performing experiment are called as random error. म्हणजे मेजरमेंट घेताना एक तर टेम्परेचर चेंज होत असतं किंवा प्रेशर चेंज होत असतं किंवा व्होल्टेज चेंज होत असतं एक्सपेरिमेंट घेताना, तर अशा वेळेस जी एरर येते त्याला म्हणायचं रँडम एरर. इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजे ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. पुढं म्हणलं आहे रँडम एरर कॅन नॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली बट कॅन बी मिनिमाइज. म्हणजे रँडम एरर आपण पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, पण ती मिनिमाइज करू शकतो, कमीत कमी एरर करू शकतो. कशी? बाय टेकिंग मल्टिपल ऑब्झर्वेशन. म्हणजे एक रिडिंग घेण्याच्याऐवजी तेच रिडिंग जास्त वेळा घ्यायचं. अँड कॅल्क्युलेट देअर मीन. म्हणजे एकदा रिडिंग न घेता जास्तीत जास्त वेळा रिडिंग घ्यायचं आणि त्याचा मीन काढायचा. मीन काढल्यामुळं रँडम एरर काय होत असते? मिनिमाइज होत असते. पुढं काय म्हणलं आहे? सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज बाय. म्हणजे मिनिमाइज याचा अर्थ काय? कमी करणे. तर आपल्याला सिस्टमॅटिक एरर जर कमी करायचे असेल, आपण रिडिंग घेताना जे आपल्याकडून एरर आढळून येते ती जर कमी करायची असेल, मिनिमाइज करायची असेल, तर काय करावं लागेल? फर्स्ट यूजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंट चांगलं वापरायचं, जेणेकरून इन्स्ट्रुमेंटल एरर घडून येणार नाही. दुसरं फॉलोविंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. म्हणजे रिडिंग घेताना जे काय प्रॉपर प्रोसिजर आहे एक्सपेरिमेंटलची ती प्रॉपर यूज करायची. आणि तिसरं रिमूव्हिंग पर्सनल एरर. म्हणजे ज्या व्यक्तीकडून एरर घेताना चूक होत आहे तर ती एरर रिमूव्ह करायची, काढून टाकायची. म्हणजे थोडक्यात एक्सपेरिमेंट घेत असताना ऑब्झर्वरकडून चूक घडून येते. म्हणजे जर चांगला ऑब्झर्वर आपण तिथं घेतला जो व्यवस्थित रिडिंग घेऊ शकतो, असा व्यक्ती जर घेतला तर ही एरर पर्सनल एरर मिनिमाइज होऊ शकते. म्हणजे ज्या कारणामुळं एरर आढळून येते तीच काय करायची? कमी करायची. म्हणजे इन्स्ट्रुमेंटमुळं, खराब इन्स्ट्रुमेंटमुळं जर एरर येत असेल तर थोडक्यात चांगलं इन्स्ट्रुमेंट घ्यायचं. जर चुकीच्या सेटिंगनी एरर आढळून येत असेल तर ती चुकीची सेटिंग जी आहे ती प्रॉपर करायची. आणि तिसरं, जो व्यक्ती चुकीचं रिडिंग घेतो आहे तोच थोडक्यात बदलायचा आणि चांगला व्यक्ती घ्यायचा जो व्यवस्थित रिडिंग घेऊ शकतो, म्हणजे जो काळजीपूर्वक रिडिंग घेऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सिस्टमॅटिक एरर काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतो. बाकीचं आपण नंतर पाहूया.